माजी नगरसेविका सायलीताई रमेशभाऊ वांजळे शिंदे यांनी प्रभाग क्रमांक 32 मध्ये आयोजित केलेला होम मिनिस्टर आणि भव्य लकी ड्रॉ कार्यक्रम महिलांच्या अभूतपूर्व प्रतिसादात पार पडला. बँगलोर हायवेवरील RMD कॉलेज ग्राउंडवर झालेल्या या सोहळ्यास तब्बल 7,000हून अधिक महिला भगिनींनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात लावणी सम्राज्ञी स्वाती थोपटे यांच्या लावणीनं उपस्थितांची मने जिंकली. तर अभिनेता ओम यादव यांनी होम मिनिस्टर खेळांचं सादरीकरण करत कार्यक्रमात अधिक रंगत आणली. लकी ड्रॉमध्ये 20 महिलांना शिवण मशीन देण्यात आल्या. होम मिनिस्टर विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे होती, ज्यात पहिल्या क्रमांकासाठी ज्युपिटर गाडी होती. इतर बक्षिसांमध्ये LED TV, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि मायक्रोवेव्ह ओव्हन यांचा समावेश होता. आणि आपल्या वारजेमध्ये या पट्ट्यामध्ये पहिल्यांदाच असा लकी ड्रॉ होम मिनिस्टरचा कार्यक्रम हा आपण त्या ठिकाणी केवळ महिलांसाठी आयोजित केलेला होता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रतिसाद तर येणारच होता, कारण कुपन्स पटपट जात होते किंवा सगळ्या गोष्टी त्या होत होत्या. आणि जसं मी भाषणात पण आत्ता बोलले की एखाद्या कुटुंबातली स्त्री ही त्या घरातली लक्ष्मी असते. तिच्या हाताखाली तिच्यामुळे संपूर्ण कुटुंब हे चांगल्या प्रकारे चालत असतं. ती प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याची खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काळजी घेत असते. कुठंतरी या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून तिला थोडासा वेळ हा तिच्या स्वतःच्या सुखासाठी, मनोरंजनासाठी, आनंदासाठी त्या ठिकाणी मिळावा म्हणून हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आणि लकी ड्रॉचा कार्यक्रम आपण त्यांनी आयोजित केला. जर कुठली पण गोष्ट करत असताना आपण ही प्रामाणिकपणे केवळ आपल्याला स्वतःला समाजाची सेवा करायची आणि आपल्याला स्वतःला काहीतरी बनायचंय, ही जेव्हा भावना घेऊन आपण कुठली तरी गोष्ट करतो ना, तर त्याला परमेश्वर वरचा सक्सेस देतोच. माझ्या मनामध्ये 1% राजकारण नाहीये आणि 1% की विरोधात कोण येतंय, ह्याला पाडायचंय त्याला पाडायचंय, काही नाही. कॉम्पिटिशन आहे, विरोधक तर येणारच आहेत. 1 येतील, 2 येतील, 5 येतील, 6 येतील, त्याची मी काही चिंता नाही केली. पण मला प्रत्येकन शेवटच्या मतदारापर्यंत त्या ठिकाणी पोहोचायचंय आणि मला निवडून यायचंय, मला समाजाची सेवा करायची, मला माझं प्लस माझ्या वडिलांचं नाव त्या ठिकाणी करायचंय. आणि ज्या वेळेस आपण आपल्या आई वडिलांचं नाव त्या ठिकाणी करायचं ही भावना घेऊन राजकारणामध्ये उतरतो किंवा कुठल्या पण गोष्टीमध्ये उतरतो, तेव्हा परमेश्वर आई जगदंबा हे त्या गोष्टीला सक्सेसच देते. त्याबद्दल सांगायचं म्हटलं तर खरंच म्हणजे मनापासून आल्यापासून खूप एन्जॉय केला. अगदी ह्याच्या घरातल्या सगळ्या धकाधकी जीवनापासून आणि महत्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे मला घरी एक मुलगा अपंग आहे आणि त्याचं सगळं करता करता म्हणजे नाही का एवढ्या ह्याच्यात मला सगळं होत नाही खेळणं वगैरे. मिस्टरांचा सपोर्ट आणि मुलीचा सपोर्ट, त्यांच्या सपोर्टने मी आज खरंच खूप एन्जॉय केला खेळ आणि पहिला नंबर मिळवला. म्हणजे आभार मानते मी सायलीताईंना की अशा रोजच्या धकाधकीतनं, रोज बाईला धुण्या भांडी करण्याची या सगळ्या धकाधकीतनं काहीतरी कुठंतरी स्टेज मिळतं आणि स्वतःचं मन मोकळं ते आज करू शकते. मी येताना मगाशी मुलाला माझ्या 105 ताप होता, दवाखान्यात घेऊन आणलं, औषधं दिली. असं वाटायचं एक मन म्हणायचं नको जायला, मुलगा आहे घरी. एका बाजूला म्हणजे जबाबदारी आणि एका बाजूला स्वप्न. माझं खरंच खूप दिवसाचं स्वप्न होतं की मला होम मिनिस्टर गाडी मिळावी आणि खरंच आज स्वामींच्या कृपेने त्याची इच्छा होती. मला जा म्हटलं मम्मा तू गाडी घेऊन ये, त्याची इच्छा खरंच मला आज गाडी मिळाली. खूप 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 अभिमान, म्हणजे स्वतःलाच असं म्हणजे खूप फिलिंग मस्त येते, काही सांगू शकत नाही मी त्याच्याबद्दल. खूप छान वाटतंय. सायलीताईच्या ऑफिस मध्येच परवा गेले होते, असंच ड्युटीवरनं सुटले संध्याकाळी आणि म्हटलं की नाही का जाऊन भेटावं त्यांना आणि विचारावं की हे मिळेल का, तिकीट मिळेल का, कुपन मिळेल का. तर ते म्हटले या तुम्ही घेऊन. त्यांनी स्वतःनीच बसल्या होत्या. मी त्यांना म्हटलं त्या मी लिहिते ते कुपन घेतलं मी त्यांच्याकडनं. आमच्या बिल्डिंग मधल्या बायकांचं वोटिंग कोणतच नाहीये. 4 बायकांना मी माझ्या जमा केला आणि घेऊन झाले इकडे. काही नाही भेटलं तरी बघू आपण, काहीतरी मिळेल असं नाही का. पण आज मला म्हणजे अनपेक्षितपणे हे सगळं अनपेक्षित आहे सगळं. काय म्हणताय, उमेदवारी कधी मिळाली? माधुरी काही नाही, वेगळं ऍक्च्युअली वेगळं करायचं होतं पण काहीतरी वेगळंच झालं.